ची अगे ची शेंबुडाला अगे ची घाण. 5:15 वाजता यांचं असं पीठ मळायचं काम चालू आहे इकडे. हे बघा. अरे गप बाबा, अरे जा बाबा तिकडे. मी रोज इथून येणार जाणार आहे बरं का, भोकू नकोस, लक्षात ठेव मला. काय अरे बाबा, शाळेत कसं जायचं? लुट्टू 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 लुट्टू. शुभ सकाळ मित्रांनो. ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे ती पहाटे 3:30 वाजल्यापासून चालू झालेली आहे. तर आता 4:30 वाजत आलेले आहेत. आपण पहिलं ध्यान करायला घेऊयात. सव्वा 5 वाजता यांचं असं पीठ मळायचं काम चालू आहे इकडे. हे बघा. आता पीठ वगैरे मळून झाल्यानंतर हे थोडासा योगा करणार आहे बरं का. तिला पण मी 4 वाजता उठ म्हणलं होतं, पण ती 5 वाजता उठलेली आहे. पहिलं तिने असं पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. लागले बाबा कुत्रे भोकायला. यांना सवय नाही ना ह्या टायमाला माणसांना बघायचं, त्यामुळं भोगतात. अरे गप बाबा, अरे जा बाबा तिकडे. गावात. तर मित्रांनो 5:30 वाजलेले आहेत आणि घरापासूनच जॉगिंग करणार होतो, पण हे कुत्रे असे भोकायला लागले लगेच. तर मित्रांनो चला जास्तीत जास्त ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करूयात. असे निर्मनुष्य रस्ते आहेत ना, लय भारी वाटतात. कोणीच नाही, गर्दी नाही, काय नाही, गाड्यांचा गोंगाट नाही. फक्त तिकडं एअरपोर्टचं काम चालू आहे, त्याचा आवाज येतोय अजून पण. सहा वाजत आले मित्रांनो, तरी पण बघा अजून अंधारच आहे. एकेकाळी मित्रांनो आमच्या आई वडिलांना आहे ना चपला नव्हत्या घालायला, पण त्याचे फायदे होते बरं का. कारण असं हनवानी जमिनीवर चालून चालून त्यांना ब्लड प्रेशर वगैरे तसला काही आजारच झालेला नाही आहे. पण असं आपण सकाळ सकाळ हनवानी चाललं पाहिजे नाही का. तर मित्रांनो धावपळीच्या जीवनात देखील आपली चांगली दिनचर्या कशी असली पाहिजे याबाबतचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, नक्की जाऊन बघा. चला तर आता माझा व्यायाम झालेला आहे, अजून काय उजडलेलं नाहीये. 6:30 वाजून गेलेले आहेत मित्रांनो. चला आता बाकीची कामं उरकूयात. हे मी रोज इथून येणार जाणार आहे बरं का, भोकू नकोस, लक्षात ठेव मला. काय अरे बाबा, पाहायला राग आला त्याला. फायबरयुक्त कोबीची भाजी बनवण्याचं काम चालू आहे. यांचा ब्रह्ममुहूर्त आहे ना 8 नंतर चालू होईल बर का. आमची चिवताई पण उठली इकडे. कशी करते चिवताई? हे पण आज लवकरच उठले मित्रांनो. तिला म्हटलं झोप थोडं, म्हणते नाही झोपायचं. ते बघ दादा कसा शाळेत चालला, ते बघ आहे ना, शाळेत गेला दादा. तो पण जाणार ना शाळेत. शाळेत कसं जायचं? लुट्टू 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 लुट्टू.
तुझे खिसे आहेत ते. मला दे ना एक खिसा तुझा. मला हाय तरी पण मला अजून एक खिसा पाहिजे. दे ना. दे 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 दे. तर अशा प्रकारे घरातली सगळी कामं आवरून आता आमचा ऑफिसला जायचा वेळ झालाय. तर आम्ही आता शिवांजलीला घेऊन निघालोय. बरेच जण आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, ते विचारत असतात की तुम्ही शिवांजलीला दिवसभर कुठे ठेवता, शिवांजलीची दुसरी आजी म्हणजे कोण. तर शिवांजलीची दुसरी आजी म्हणजे माझी आई, जे इथे जवळच राहतात. ती दिवसभर त्यांच्याकडे असते, तिथेच मस्ती करत असते. संध्याकाळी येताना आम्ही तिला परत घेऊन येतो. मस्ती करशील का? आम्ही तिला रोज सांगतो की मस्ती करू नको करू नको, तरी पण ती काय करते? मस्ती करते. किती मस्ती करते बाळा तू? किती मस्ती करते? केवली आजी केवली थोलीशी केवढी करते? थोलीशी. पादे चल पादे सगळ्यांना. आले बापले आले बापले आले बापले. मी 4ला उठलो, बायको 5 वाजता उठली आणि लेक 7 वाजता उठली. तर मित्रांनो, माझा जो ऑफिसचा टायमिंग आहे ना तो 10:30चा आहे. 4 वाजता उठल्यामुळं मला जवळपास मित्रांनो 6 तास मिळाले. त्या 6 तासामध्ये मी एक्सरसाइज वगैरे केली, सकाळची जी काही कामं वगैरे ते आटोपून मी माझं व्हिडिओचं एडिटिंग वगैरे देखील केलं. तसंच तुम्ही जर लवकर उठलात तर तुम्हाला देखील तुमची बरीचशी कामं निपटवता येतील. त्यामुळं प्रयत्न करा लवकरात लवकर उठण्याचा. मी देखील आता इथून पुढं जवळपास वर्षभर मी असंच रुटीन माझा ठेवणार आहे. बघूयात, कंटिन्यू राहा मित्रांनो व्हिडिओमध्ये. आता ऑफिसला चाललेलो आहे. माझे 1-2 मित्र येत आहेत सध्या, त्यामुळं थांबलोय मी इकडे. चला तर भेटूयात संध्याकाळी. तर हे बघा मित्रांनो, आम्ही आज असा सोयाबीनचा भात बनवणार आहे. छोटे सोयाबीन आम्ही सहसा वापरतो, कारण मोठे सोयाबीन आहेत ना ते खूप चावावे लागतात. आणि अजून काय काम आहे आपल्याला? वाटाणे सोलायचे, मेथी निवडायची, कोथिंबीर निवडायची. मग ते जेवल्यावर करायचे का अगोदर? नाही, आता हा भात शिजेपर्यंत ते साफ करायचंय. अरे बापरे. हा कुठला तांदूळ आहे आपला? हा इंद्रायणी आहे. इंद्रायणी तांदूळ आहे मित्रांनो. मस्त वास येतो त्याचा शिजल्यावर. आणि दूध आणि भात खायला तर लय भारी लागतो इंद्रायणी तांदूळ. खिचडी पण छान होते, चिकट होते. चिकट थोडस पाणी ठेवायचं. लहान मुलांना तर खूप चांगलं. तर मित्रांनो, मी एवढे वाटाणे सोलले, एवढे इकडं अजून बाकी आहेत. आणि याची मेथीची भाजी बघा, कंटाळली ती मेथीची भाजी निसायला. संपतच नाहीये ती, किती वेळ झाला मी निसतीये. तळलेल्या पापडापेक्षा भाजलेला पापड खायला लय भारी लागतो. खरपूस लागतो एकदम. किती महान कार्य करते बघा ही. फोडत बसले ते फुगे. आपला व्हिडिओ आवडल्यावर काय करायचं? सबस्क्राईब करायचं. पादे सगळ्यांना. हे बघा मित्रांनो, शेंबूड आलाय तिला. शेंबडाचा पाद येते. शेंबूड दाखव. शेंबूड ए दाखव. शेंबूड अग ते बघ आला. बघ आला बघ. सर्दी झाली मित्रांनो तिला. शेंबूड काढून दाखवते. छी, तसं नाही करायचं. छी अग छी. शेंबूड आला. अग छी घाण. नको काढू शेंबूड. घाणेरड. पुस तिचं नाक पुस.